नमस्कार. मी संभाजी सरकुंडे 450 वस्तीचं लोकसंख्येच्या गावातून मी जन्मलेलो आहे. मी BA LLB PGD PDM NIT हैदराबाद अशा वेगवेगळ्या वेळी माझ्या डिग्र्या मी संपादित केल्या. परंतु मी मनमोहन सिंग साहेबांसोबत 1979 मध्ये रिझर्व्ह बँकमध्ये प्रथमतः माझ्या 23व्या वर्षी नोकरीला लागलो. माझी वैयक्तिक सेवा म्हणजे प्रशासकीय सेवा झाली माझी. त्यानंतर म्हणजे मी डेप्युटी कलेक्टर झालो, त्यानंतर मी कलेक्टर झालो, त्यानंतर कमिशनर झालो आणि 16 मध्ये सेवानिवृत्त झालो मी IAS ऑफिसर सेक्रेटरीच्या रँकमध्ये. त्यानंतर मला राज्य माहिती आयोगावरती राज्य माहिती आयुक्त म्हणून काम करायला संधी 5 वर्ष मिळाली. ती मिनिस्टरची रँक होती आणि त्यामध्ये मला स्वेरिंग इन करून मला चार्ज घ्यावा लागला होता. असो, मी 43 वर्ष नोकरी केली आणि मी खूप काही म्हणजे समाजाचं मला अवलोकन करायला मिळालं. कारण की मीच एक ट्रायबल कम्युनिटीमधून आन कम्युनिटीमधून मी इतक्या मोठ्या स्तरावरती प्रशासकीय सेवेमध्ये योगदान देऊ शकलो. परंतु यानंतर आता काय करायचं तर 65व्या 66व्या वर्षी मी शेतीमध्ये घुसलो. मला शेतीची खूप आवड असल्यामुळे शेतीमध्ये घुसलो आणि शेती सुद्धा मला डेव्हलप करावी लागली. वडिलांची शेती आणि एक 9 एकर शेती मला डेव्हलप करावी लागली पूर्ण दगड कोंडे काढून. आणि त्यानंतर मग 2025च्या एप्रिलमध्ये 25च्या एप्रिलमध्ये माझा संपर्क आला. आमचे अशोक जाधव, त्यानंतर लोके सर, त्यानंतर मेंढके सर या लोकांशी संपर्क आला आणि माझ्या शेतावरती ते आले आणि ते मला इंट्रोड्यूस करायला लागले की हे प्रॉडक्ट घ्या, ते करा. आणि मी आपला पारंपरिक ऑर्गॅनिकचं मला खूप आवड असल्यामुळे आणि मी ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशनर स्टेटचा राहिला असल्यामुळे मला ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी माहीत होत्या. तर त्यानंतर मी दुर्लक्षित करत गेलो. हे पुन्हा पुन्हा येऊन चिपकायला लागले. त्यानंतर मग काहीतरी आहे यामध्ये असं पाहायची इच्छा झाली आणि ते पाहिलं. तर नंतर मग जूनमध्ये मी जवळजवळ 1.25 लाखाचे प्रॉडक्ट घेतले ऑर्गॅनिक ॲग्रोचे. फक्त ॲग्रोमध्ये मला हेच कल्पना की हे फक्त ॲग्रोवरती काम करतात. त्यानंतर मग हळूहळू नाही त्यांचं पण माहीत व्हायला लागलं. नंतर बाकीचे प्रॉडक्ट माहीत व्हायला लागले. नंतर ते वाचायला लागलो. मला मी डिजिटलमध्ये माझा अनुभव असल्यामुळे मी सगळं पाहायला लागलो. नंतर मग या लोकांची मैत्री झाली. नंतर मी जेव्हा कमिशनर राहिलो, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर राहिलो, तर हे लोक चपाकून लागायला लागले. नंतर मग मी जवळ घ्यायला लागलो. मग मी ऑनपार त्याच्यासोबत राहायला लागलो. आता मी यांना सर म्हणतो. हा सन्मान जो आहे ना, मी नॅशनल इंटरनॅशनल लेवलला खेळलो गव्हर्नमेंटच्या मार्फत. कॅनडामध्ये गेलो, बाहेर गेलो. परंतु हा सन्मान जो आहे ना, इथे थोडंसं थांबून वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलेन रिझल्ट टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू सॉवरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक अँड टू सेक्युर टू ऑल इट्स सिटीजन जस्टिस ऑफ सोशल इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल लिबर्टी ऑफ थॉट एक्सप्रेशन बिलीफ अँड फेथ अँड वर्शिप equality of opportunity and status and to promote among them all fraternity, assuring dignity of the individual and integrity and unity of the nation. On this 26th day of 1949, we do hereby adopt, enact and give us this constitution. हे भारताचं भारतीय संविधानाचं जे प्रियंबल आहे त्याचं मनदर्शन इथे झालं. विश्लेषण करून सांगणार आहे. हे इंग्रजीमध्ये प्रियंबल मी 12वी पाठ केली. तर ती प्रियंबल मध्ये काय आहे तर बंधुभाव आहे, भ्रातृत्व भाव आहे. आमचे मुस्लिम बांधव त्यानंतर मला अक्षरशः मला डोळ्यामध्ये आसू आला. कारण की या कम्युनिटीला कुठेच सन्मान मिळत नाही. हा सन्मान इथे मिळतो. इथे कोण काम करणार आहे. मी कॉर्पोरेट क्षेत्र पाहिलं आहे. मी बिर्ला यांच्यासोबत बसलाय, टाटाचे लोकांच्या सिनियर मध्ये बसलाय. 30चे लोक मला मी पाहिलेले आहेत. टाटा इन्स्टिट्यूट मी पाहिले आहे. तर इथे कोण आहे. इथे माझ्याकडे सारखं आदिवासी आहे.
इथे निमुळे सरासारखे कालच माझ्याकडे येऊन गेले. दगड होणारे वडार आहेत, इथे भगवान वेचणारे मुसलमान आहेत. हे सगळे आम्ही बंधू आहोत. हे आम्ही सगळे भ्रातृत्व भावने इथे काम करतो. आणि सन्मान, इथे सन्मान काय मिळतोय? टिकली आपली इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक सन्मान इथे मिळतो लोकांना, हा कुठेच मिळत नाही. हा गव्हर्नमेंटने चांगलं काम करणार असेल तर त्याला त्याच्यावरती विभागाचा पैसे लागले जाते. मी 4 वर्ष डिपार्टमेंट इन्क्वायरी ऑफिसर राहिलो 1998 पर्यंत. तर मी चांगल्या लोकांचा मी त्याची मुक्तता केली. कारण की मी जस्टिस समजतो, म्हणजे न्याय समजते, बंधुत्व समजते, भ्रातृत्व समजते. आणि यामधून काय करायला आपण, तर आपण एक कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये लोकांना नाही लो, कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये लोकांना आल्यानंतर त्याचा सन्मान वाढला, त्यांची एक आत्मीयता वाढली, बंधुभाव वाढला. हे किती मोठे काम आहे. हे नॅशनल इंटिग्रिटी हीच आहे. हे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं तत्व आपण पूर्ण पाळतो. आणि दुसरी नकारात्मक बाजू सुद्धा मला ऐकायचं, म्हणजे ऐकवली कोणी किंवा मी थोडंसं डोकावलं गुगलमध्ये, तर नकारात्मक सुद्धा म्हणजे ही कंपनी जी आहे हिची काही बाजू काय आहे का ते पण पाहण्याच्या वेगाला. परंतु त्याला काही फाउंडिंग नाही, त्याला काही बेस मिळाला नाही असं पण लक्षात आलं. तेव्हा अनेक आपल्याकडे म्हणजे 1992 पासून आपल्याकडे कांड घडले. कोणते कांड? शरद मेहता कांड आणि अनेक बंगाली कंपन्या, त्याचं पण पाहिलं तर अनेक फ्रॉड झालेले आहेत. फ्रॉडुलंट कंपन्या भोवताल आहेत. ते सगळे बदनाम फरीच होऊन गेले आहेत. अगदी माल्याची किंगफिशर बदनाम होऊन गेले आहेत. आणि आता काय आहे, आणि पॉलिटिकल मध्ये 17 हजार कोटीचे घोटाळे. ही कंपनी 1,000 कोटीचा बिझनेस करते वर्षामध्ये. 17 हजार कोटीचे घोटाळे एका 1-2 वर्षामध्ये करणारे अनेक आपण फ्रॉड पाहिले. पॉलिटिकल फ्रॉड, किती वाईट वातावरण आहे होतात. परंतु आपण सगळे एकदम शुद्ध भावनेनं आणि चांगल्या वृत्तीनं इथे आपण बिझनेस करतो, सन्मान घेतो, पैसा कमावतो, मुलं बाळा आपण शिक्षणाला लावतो. आणि भंगार वेचणारे माणसं किंवा दगड फोडणारे माणसं इतके मोठे 15 लाखाच्या बिझनेसला एका महिन्याचा त्यांचा प्रॉफिट होतो. किती मोठं सन्मानाची गोष्ट आहे, आदराची गोष्ट आहे. मला वाटतं खूप गोष्ट मी सांगतो. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सर. एकच मिनिट घ्यायचं आहे.